मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जातं। कुणाचा बाप जरी आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे। तर आम्ही मुंबई तोडण्याची भाषा करत नाही, मात्र मुंबईचं महत्त्व कमी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मुंबई आर्थिक राजधानी असणं कुणाला तरी खूप खुपतंय असं सुद्धा उद्धव ठाकरे यावेळेला म्हणाले। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। आणि या हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील। आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू। तोड़ने की भाषा तो नहीं हम कर रहे हैं, लेकिन मुंबई का महत्व खत्म तो होते तक नहीं जा रहे वो। और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे, अन्य सारे वित्तीय ऑफिसेस भी थे, आर्थिक केंद्र, वो सारे गुजरात कौन लेके गया? यही लोग लेके गए ना। तो मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता। जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूं। लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है, मुंबई मेरे महाराष्ट्र की, अपने महाराष्ट्र की राजधानी है, साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है। और यही जो उसका महत्व है, कुछ लोगों के आंखों में वो चुभता है। वो लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।